कुठल्या पक्षात एक भाग. बरोबर. दादांची अंतिम इच्छा म्हणून वारंवार बोललं गेलं. दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं 2019 मध्ये. 2019 मध्ये दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं. ते भक्कम सरकार राहील, ते विकासाचं गतिमान राहणारं सरकार राहील. 3 पक्षाचं सरकार त्या ठिकाणी योग्य राहणार नाही. दादांची स्पष्ट भूमिका 19लाही होती, 22लाही होती. ज्यावेळेला एकनाथरावने एक विशिष्ट भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी एक पत्र आदरणीय पवार साहेबांना लिहिलं होतं, त्यावेळेला सुद्धा होती. त्यावेळेला सुद्धा पक्षात काही निर्णय झाले, परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर सुद्धा एक प्रसंगामध्ये घडला, ज्यावेळेला आदरणीय साहेबांनी राजीनामा दिला होता. त्यावेळेला सुद्धा दादांच्याबद्दल दादाच ज्या पद्धतीने त्यावेळेला राजीनामाच्या नंतर दादा त्या चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये बोलले, त्याबद्दल सुद्धा खूप पद्धतीच्या तिखट प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला. मग दादांची इच्छा त्यावेळेला होतीच. आजही मी वारंवार एक स्पष्ट केलं आहे की आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीए म्हणजे काय, तर भारतीय जनता पक्ष प्रणित त्यांचा मित्र पक्षाचा देशभरातील संघटन म्हणजे एनडीए. यूपीए म्हणजे काँग्रेस मध्यबिंदू, त्यांच्या सोबत असणारे पक्ष ते यूपीए. एनडीएमध्ये ज्यावेळेला आम्ही सहभागी होतो त्यावेळेला मी वारंवार हे स्पष्ट केलं की आम्ही एनडीएच्या सहभागाच्या नंतर आम्ही स्वतःच्या ताकदीवरती निवडणुकीला सामोरं गेलो. महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये अभूतपूर्व प्रचंड असं यश, स्ट्रायकिंग रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 2 क्रमांकाला होता. ते दादांच्या नेतृत्वाखाली मिळालं. प्रचंड मेहनत आम्ही सर्वांनी सर्वदूर पद्धतीची केली. स्वाभाविकपणाने आमची पुढची वाटचाल एनडीएमध्येच राहणार आहे हे मी दादा हयात असताना वारंवार माझ्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या ज्या वेळेला अशापैकी चर्चा कोणी उपस्थित केली त्याला मी म्हणत आलो. आता माझं हेच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये सुद्धा उत्तर अनुत्तरित आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरती म्हणजे एनडीएमध्ये येण्याची तयारी दर्शवून विलिनीकरणाची चर्चा होती किंवा काय आहे याच्याबद्दलची स्पष्टता यावी आणि मग योग्य वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडायची आहे ती मांडील. तुमच्या बाईट्स खास करून ह्या सगळ्या घटनेच्या आधीच्या आपण पाहिलेल्या आहेत. प्रामुख्याने तुम्ही म्हणत होता की जर विलिनीकरण झालं तर काही माझा अडचण